नमस्कार मंडळी. तर आज आहे रविवार, तर चला आज बनवूया मटण. हे बघा किती फ्रेश फ्रेश मटण आणलेलं आहे. आता याला स्वच्छ धुवून घेते. हे बघा आता तर मी मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता मटणचा रसा बनवण्यासाठी पहिले 2 कांदे हे बारीक कापून घेते, मग मटण शिजायला टाकते. आता 2 कांदे कापून सोलून घेतले. आता त्यांना बारीक कापून घेते. तेलामध्ये फ्राय करायचं. गॅसवर कुकर ठेवलेला आहे. एक छोटा टोमॅटो पण घेते, कारण वाटणामध्ये पण एक टोमॅटो टाकलेला आहे मोठा. याला कट करून घेते. आता कुकर मध्ये तेल टाकते. त्याच्यात टाकते 1 चमचा जिरं. आता टाकते 2 तेजपत्ता. कापून घेतलेला हा बारीक कांदा. त्याला चांगला फ्राय होऊन द्यायचा. थोडं गोल्डन कलर येऊपर्यंत फ्राय होऊन द्यायचा. हे बघा कांदा छान लाल झालेला आहे. आता त्याच्यात एक कापून घेतलेला टमाटर टाकते. त्याला पण चांगलं शिजून देते. शिजण्यासाठी ना थोडं मीठ टाकायचं, म्हणजे लवकर नरम होतो कांदा टोमॅटो. थोडा अर्धा चमचा मीठ टाकते. मिठाने कसं लवकर नरम पडतो कांदा टोमॅटो. आता मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मी पहिलेच बनवून घेतली. तुम्हाला ते व्हिडिओ नाही बनवता आली मला, तर मी तुम्हाला आता दाखवते. आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे. 1 चमचा टाकते आणि चांगली तळून देते. तर आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं मटण आहे, मी टाकते कुकर मध्ये. कलेजी पण आहे, मला खूप आवडते. याच्यात टाकते 1 चमचा मीठ. आपल्या चवीनुसार टाकायचं, तुम्हाला किती आवडतं तुमच्या अंदाजाने टाका. हे 1 चमचा हळद आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळं एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा आता छान मिक्स करून घेतलेलं आहे मटण. आता कुकरवर झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी ठेवते, म्हणजे कसं ते वाफेने छान शिजतं मटण. हे बघा मंडळी, मी झाकण ठेवलेलं होतं कुकरवर. ते पाणी कसं गरम झालेलं आहे. असं गरम होईपर्यंत राहून द्यायचं झाकण. हे बघा मंडळी, मी आता कुकरवर झाकण ठेवलेलं होतं ना, ते पाणी असं एवढं गरम झालेलं आहे. आता हे झाकण काढून घ्यायचं. बघायचं आपलं मटण कसं झालेलं आहे. हे बघा मटणाला पण पाणी सुटलेलं आहे. हे मटणाचं पाणी आहे, मी टाकलेलं नाहीये, मटणाचं आहे. आणि हे ताटातलं पाणी ना, हे पण टाकून द्यायचं याच्यात. चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा मटण किती छान शिजतंय.
असं वाटतंय की आत्ताच खावा. पण आता मी याला, हे मटण शिजलेलं नाहीये, कच्चं आहे, म्हणून मी आता कुकरचं झाकण बंद करते. आणि चांगलं याच्या 3 शिट्ट्या होऊन देते, मस्त मटण नरम होणार. तर आता कुकर खोलून बघूया मटण शिजलंय की नाही. वा, काय वास येतोय छान. छान शिजलं मटण, नरम झालं एकदम. ही बघा नळी. तीन शिट्ट्यांमध्ये एकदम नरम होतं मटण. आता याच्यात टाकते मी गरम पाणी. छान हे बघा, आता मी याच्यात गरम पाणी टाकलेलं आहे मटण शिजल्यावर. याला छान उकळी येऊन द्यायची. आणि आता एका गॅसवर ठेवूया टोप, मग टोपामध्ये मसाला फ्राय करूया. हे बघा आपलं मटण किती छान शिजलेलं आहे. आता मी वेदांतला देते आणि मटण रसा. छान आळणी रसा पिला ना, आपल्याला झालेली सर्दी आहे ना सगळी गायब होते. हे बघा आळणा रसा काढलेला आहे. वेदांतला आवडतो ना, आता त्याला देते प्यायला. पातेल्यात टाकलंय तेल आणि ही पेस्ट करून घेतलेली मी अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची, ती टाकते पहिले तेलामध्ये. त्याला छान तळून द्यायची, मस्त वास सुटोस पर्यंत. हे बघा मसाला किती छान तळला जातोय. आता याच्यामध्ये मी मसाला वाटलेला आहे. हे बघा, याच्यात मी 4 कांदे, 1 वाटी खोबऱ्याची, सुकी खोबऱ्याची वाटी आणि 1 टमाटा असं चांगलं भाजून घेतलं आणि मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतलं. याची मी व्हिडिओ मला दाखवता नाही आली. आता हा मसाला बघा किती छान तळला आहे. आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि त्याच्यात टाकते हा कांदा खोबऱ्याचा मसाला. त्याला छान तळून घ्यायचं, असं तेल सुटोस पर्यंत तळून घ्यायचं छान. हे बघा मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे. असं तेल सुटोस पर्यंत मसाला चांगला तळून द्यायचा. आता मी त्याच्यात टाकते आपले घरगुती मसाले. हा काळा मसाला आहे नाशिकचा, माझ्या आईने बनवून दिलेला आहे, खूप छान टेस्टी. आणि हा आहे मटन मसाला, हा आहे लाल मिरची पावडर. तर मी हे 2-2 चमचे घेतलेले आहेत सगळे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या मसाले, तुम्हाला किती तिखट लागतं किती आळणं लागतं त्यानुसार. आता मी याच्यात टाकते मसाले, चांगले तळून घेते. हे बघा काळा मसाला काही दिसतोय, त्याला पण तेल सुटोस पर्यंत छान तळून द्यायचा मसाला. हे बघा मंडळी, छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता याच्यात मी ना थोडा मटणाचा रसा टाकते. याच्यानी खूप छान तरी येते मटणाला, मटणच्या भाजीला तरी येते मस्त. तुम्ही पण टाकून बघा असं. मस्त तेल सुटोस पर्यंत तळून द्यायचा मसाला. आता टाकते मटण, झणझणीत काळ्या मसाल्यातलं मटण.
मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं ते याच्यात टाकते. भांड चांगलं धुवून घ्यायचं, हलवून घ्यायचं, मग याच्यात टाकून द्यायचं हे पाणी. आणि आपल्या आवडीनुसार याच्यात किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने गरम पाणी टाकायचं. हे बघा मटणाला किती छान कलर आलेला आहे, वरती तरी आलेली आहे. आता मी याच्यात टाकते गरम पाणी. आहा, झणझणीत मटण. मटण एवढं शिजलंय की नळीमधून बाहेर आलेलं आहे. मी तेव्हा मटण शिजायला टाकताना मीठ टाकलेलं होतं, तर हे आता परत मीठ टाकते चवीनुसार, कारण ते मीठ कमी होतं. मटणाला छान तरी आलेली आहे वरती. आता मटण चांगलं खळखळीत शिजून देते. तर बघा मटण तयार आहे. छान तरी आली साईडनी. आणि मी हे कोथिंबीर धुवून बारीक कापून घेतलेली आहे. आता ही वरतून टाकते. आहा, हे बघा झणझणीत मटण. कोण कोण अशा प्रकारे मटण रस्सा बनवतात कमेंट करून नक्की सांगा. आता तर मंडळी आता बनवते मी बाजरीची भाकर. हे आहे बाजरीचं पीठ. आमच्या घरात मटणाच्या रस्स्याबरोबर बाजरीची भाकर सगळ्यांना खूप आवडते. तर मी ताटात थोडं मीठ टाकलेलं आहे आणि आता पीठ मळून घेते. तर तुम्हाला मटणाबरोबर कोणती भाकर आवडते? ज्वारीची, बाजरीची, तांदळाची? आम्ही तर बाजरीची भाकर खातो. तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्ही कोणती भाकर खातात मटणाबरोबर. हे पीठ आहे ना छान मळून घेते असं, त्याच्याने भाकर नाही तुटत. एका बाजूला मटण तयार आहे, एका बाजूला बाजरीच्या भाकरी बनवते. सगळ्यांना भरपूर भूक लागलेली आहे. एक सबस्क्रायबर मला बोललेले तुम्हाला भाकरी नाही बनवता येत का? तर मला सगळ्या भाकरी बनवता येतात. ज्वारीची, बाजरीची, तांदळाची, नागलीची, कोणतीही सांगा मला, सगळ्या भाकरी बनवता येतात. पण जास्त करून चपाती खातात घरामध्ये सगळे. मी कशी बनवली आहे भाकर सांगा बर का नक्की. आणि तुम्ही कोणत्या भाकरी खातात ते पण सांगा. हे बघा भाकर कशी बनवली आहे. तर याला पाणी लावून घेते. तर याला छान शिजून देते. खालून पूर्ण शिजली ना अशी, मग छान फुगा येते. असं वरतून मस्त फुगा येतो.
हे बघा भाकर अशी खालून छान शिजली आहे. आता हिला आहे ना पलटी मारायची, चांगली भाकर फुगते. तोपर्यंत दुसरी भाकर बनवते ताटामध्ये. कसा फुगा येतोय. नाही ना, असं साईडनी दाबायची किनाऱ्याने, जिकडून हवा जाते तिकडून अशी दाबायची. हे बघा भाकर, गरम गरम भाकर. या तुम्ही पण खायला. हे बघा हिमानी बनवते एका साईडला जिरा राईस. इकडे आपल्या भाकरीचं काम चालू आहे. इकडे मी सलाड कापते जेवणाबरोबर खायला. बाजूला भात बनतोय. तर बघा मंडळी, आपलं मटण तयार झालेलं आहे. मटण हा आहे जिरा राईस. हा आता बनवलेला आहे जिरा राईस. बाजरीच्या भाकरी, सलाड आणि ताट वाढून घेतलेली आहे. मटणचा झणझणीत रस्सा, बाजरीची भाकर, भात, सलाड आणि हे आळणं मिठातलं मटण. तर चला खाऊया आता आपलं झणझणीत मटण. बाजरीची भाकर चुरून खाण्यात ना वेगळीच मजा आहे. त्याच्यात पिळायचा लिंबू. आहा, मटण खूप छान शिजलंय, नरम. खूप टेस्टी झालेला आहे. आणि हिनाळी याच्यात जिद्दू आहे. मटणचा आळणा रस्सा. तर चला मंडळी, आजचा माझा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.